उपरसे टामटूम अंदरसे राम जाने वडगाव ग्रामपंचायतीचा प्रताप। बार्शी टाकळी तालुक्यातील पिंजर जवळ असलेल्या वडगाव येथील ग्रामपंचायतीचा कारभार अफलातून असल्याचं निदर्शनास आले आहे। उपरसे टामटूम और अंदरसे राम जाने असा काहीसा अनुभव पाहावयास मिळालाय। गावात समिती येणार म्हणून वरून रंगरंगोटी करणाऱ्या ग्रामपंचायतीचे स्वतः सचिव हे मुख्यालय हजर राहत नसून दररोज गावात सुद्धा येत नसल्याची बोंबाबोंब आहे। या गावात जाण्यासाठी यापूर्वी धड रस्ता सुद्धा नव्हता, परंतु जिल्हा परिषद सदस्य बंडू राऊत यांनी पुढाकार घेऊन रस्त्याचे बांधकाम केले आहे। या ग्रामपंचायतीला रंगरंगोटी किंवा विकास करायचाच होता तर मग या 4 वर्षांपूर्वी का केला नाही असा प्रश्न देखील या निमित्ताने ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। केवळ समिती येणार म्हणून देखावा करण्याचे काम स्थानिक ग्रामपंचायत प्रशासनाकडून झाले असल्याचे निदर्शनाशी येत आहे। गावाबाहेर आदर्श ग्रामपंचायतीचे फलक लावलेले आहे, परंतु या फलकाच्या बाजूलाच गावातील काही नागरिक शौचालयात बसतात असे सोमवारी सकाळी दिसून आले आहे। या ग्रामपंचायतीचा कारभार सचिव म्हणून प्रशांत रूपनारायण तर सरपंच म्हणून साईनाथ बाबर एक काम पाहत असल्याचं फलकावर नमूद आहे। या गावातून जाण्यासाठी लोकांना धड रस्ताही नव्हता। हा रस्ता पूर्ण करण्याची कोणामध्ये हिंमत देखील नव्हती, परंतु जिल्हा परिषद सदस्यांनी पुढाकार घेऊन निधी खेचून आणला आणि लोकांसाठी रस्ता तयार करून दिला। दुसरी महत्त्वाची बाब म्हणजे या गावात जिल्हा परिषदेची प्राथमिक शाळा आहे। शाळेचा कारभार चांगला आहे। बाहेरून वॉल कंपाऊंड करण्यात आले, परंतु प्रत्यक्षात शाळा इमारत शिकस्त झाली आहे। ही शाळा इमारत कधी कोसळेल याचा काही नेम नाही। मग वॉल कंपाऊंड करून काय साध्य केले असा प्रश्न देखील ग्रामस्थांनी उपस्थित केलाय। ग्रामसेवक महोदय गावात दररोज येत असल्यामुळे नागरिकांना आपले काम करून घेण्यासाठी वेळ पडल्यास बार्शी टाकळी येथे जाऊन काम करून घ्यावे लागत आहे। या ग्रामपंचायतीमध्ये बायोमेट्रिक मशीन बसवण्यात यावी, तसेच या ग्रामपंचायतीचे शेरा पुस्तकाची तपासणी करावी, म्हणजे कोणकोणत्या अधिकाऱ्यांनी आजपर्यंत भेटी दिल्या हे लक्षात येते, परंतु जिल्हा प्रशासनाच्या अधिकाऱ्यांमध्ये हिंमत नसल्याने ग्रामीण भागातील बहुतांश ग्रामपंचायतीचा बट्ट्याबोळ होताना दिसून येतोय। त्यामुळे जिल्हा परिषदेच्या अधिकाऱ्यांनी किंवा बीडीओ यांनी केवळ नखरा पाहून पसंती देऊ नये, या ग्रामपंचायतीच्या कामकाजाची चौकशी करावी, या ग्रामपंचायतीचे कामकाज किती प्रामाणिक आहे हे तपासून घ्यावे अशी मागणी सुद्धा लोकांनी केली आहे। प्रदीप गावंडे, अकोला जिल्हा प्रतिनिधी, धुमाकूळ, महाराष्ट्र न्यूज। आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूजला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।